स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांचे जग फार वेगवेगळे आहे, तितकेच विचित्र देखील. कधीकधी आपल्याला असे काही स्वप्न पडते की त्याचा विचार करणे देखील कठीण असते. आपण दिवसभरात जो काही विचार करतो बरेचदा तोच आपल्या स्वप्नातही येतो. परंतु अनेक वेळा विचित्र स्वप्न देखील आपल्याला पडतात, ज्याचा अर्थ कळणे खरं तर कठीण होते. अनेक वेळा स्वप्नात असे वाटते की कोणीतरी तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मृत व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे. अशी नकारात्मकता स्वप्न आपल्याला का पडतात, त्याचा नेमका अर्थ काय, जाणून घेऊया. स्वप्नात पूर्वज दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज काही उत्सव साजरा करताना दिसत असतील तर असे समजावे की ते आनंदी आहेत, हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतात. तसेच येणाऱ्या काळात तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. स्वप्नात गळा दाबणे. अनेक वेळा झोपेत आपल्या कोणीतरी गळा आवळतोय असा भास होत असेल आणि आपण स्वप्नात असू तर नेमके काय करावे कळत नाही. स्वप्नशास्त्रानुसार काही वाईट आत्मा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कोणीतरी असे आहे जे तुमचे जीवन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्याकडून कोणीतरी स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. झोपेतून खडबडून जागे होणे. अनेक वेळा स्वप्न पाहिल्यानंतर आपण झोपेतून खडबडून जागे होतो. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी न घाबरता काही उपाय करायला हवे, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जर 2 ते 3 दिवसांनी बेडशीट बदलत राहा. उशीवर मोरपंख ठेवून झोपावे. रात्री पाय धुतल्यानंतर अंथरुणावर जावे. स्वप्नात शरीराचा तेल लावणे. स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात स्वतःला तेल लावताना पाहत असाल किंवा टक्कल पडलेले दिसत असेल तर अशी स्वप्ने फार अशुभ मानली जातात. या स्वप्नांचा अर्थ तुमच्यासाठी येणारा काळ हा खूप त्रासदायक असू शकतो किंवा काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होत आहे. अशी स्वप्ने पडल्यास विधीनुसार तुळशीची पाने, तुळशीची पूजा करावी